नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी. फ्रेंड्स, आपण सारखे नेहमी आजारी का पडतो? दर महिन्याला मुलांना सर्दी, खोकला, ताप, जुलाब असे आजार का होतात? अशा अनेक प्रश्नांना उत्तर आहे की आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी ही कमी असणे. आज आपण ह्याच विषयावरती बोलणार आहोत की मुले आपण सर्व जास्त आजारी का पडतो? आपल्या भोवती एक सुरक्षा कवच असते, ज्याला इम्यून सिस्टीम असे म्हणतात. यामुळे आपले विविध रोगांच्या संक्रमणापासून बचाव होतो. बाळ आईच्या पोटात असताना आईच्या रक्तातून त्याला ही रोगप्रतिकारक शक्ती मिळते. जन्मल्यावर 6 महिने आईच्या दुधातून त्याला ही इम्युनिटी मिळते. 6 महिन्यानंतर या चक्राला कोण मेंटेन करते? या सुरक्षा चक्राला 3 गोष्टी ह्या मेंटेन करून ठेवतात. कोणत्या आहेत त्या? त्या आहे आहार, आसपासचे वातावरण व लसीकरण म्हणजेच इम्युनायझेशन. ह्या 3 स्तंभावरती इम्युनिटी सिस्टीम ही अवलंबून असते. जर आपल्या आसपास जास्त इन्फेक्शन, किटाणू, बॅक्टेरियाज असतील तर आपण आजारी पडतो. व आपल्यामध्ये जर रोगप्रतिकार शक्ती कमी असेल, रोगांना लढण्याची शक्ती कमी असेल, तरी पण आपण आजारी पडतो. मग असे कोणते अन्नपदार्थ किंवा कोणते घटक आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी आपली इम्युनिटी ही बिल्डअप होण्यास मदत होते किंवा इम्युनिटी ही चांगली होते, सुदृढ व्हायला मदत होते? अशा 4 गोष्टी आहेत फ्रेंड्स, ज्या इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे प्रोटीन्स, आयर्न, विटॅमिन्स व झिंक. हे 4 तत्व इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे कार्य करतात. फ्रेंड्स, त्यातलं पहिलं आहे प्रोटीन्स. प्रोटीन्स हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे स्रोत आहेत. प्रोटीन्समुळे आपल्या शरीराचे विविध रोगांपासून, इन्फेक्शनपासून संरक्षण होते व शरीर हे मजबूत होऊन वाढीसाठी खूप मदत होते. असे ह्या प्रोटीन्सचे स्रोत दूध, डेअरी प्रोडक्ट्स, पनीर, अंडे, डाळी, मीठ, राजमा, छोले इत्यादींमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. यांचा समावेश तुम्ही व तुमच्या मुलांसाठी रोजच्या आहारामध्ये केला पाहिजे. नंबर 2 आहे आयर्न. रक्ताला वाढवण्याचे काम आयर्न हे तत्व करते. रक्तामधून शरीराच्या प्रत्येक सेलपर्यंत, टिश्यूपर्यंत ऑक्सिजन पुरवण्याचे काम आयर्न करते. आयर्न वाढवण्याचे स्रोत म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळे, बीट, सीताफळ, गूळ, डाळिंब इत्यादी. तिसरे महत्त्वाचे स्रोत आहे विटॅमिन्स. सर्वच विटॅमिन्स इम्युनिटी वाढवतात का? त्यापैकी मेजरली 3 विटॅमिन आहेत जे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि विटॅमिन ई. विटॅमिन सी. विटॅमिन सीचे स्रोत सर्व आंबट फळे, आंबट भाज्या जसे पेरू, लिंबू, संत्री, मोसंबी, अननस, टोमॅटो, आवळा, किवी, स्ट्रॉबेरी, बेरीज इत्यादी आंबट फळांमध्ये विटॅमिन सी हे भरपूर मात्रेमध्ये असते. जेव्हा आयर्नसोबत विटॅमिन सी असते तेव्हा त्याचे ऑब्झर्प्शन हे शरीरामध्ये लवकर होते व चांगल्या प्रमाणात होते. दुसरे आहे विटॅमिन ए. विटॅमिन एचे काही महत्त्वाचे स्रोत जसे हिरव्या पालेभाज्या, हिरव्या भाज्या, पपई, मँगो, रताळे हे खूप चांगले विटॅमिन एचे स्रोत आहेत. विटॅमिन ई. विटॅमिन ईचे स्रोत हे सर्व प्रकारचे तेल म्हणजे ऑइल्स आहेत, जसे सोयाबीन ऑइल, सनफ्लावर ऑइल, जवस ऑइल, बदाम किंवा बदामचे तेल, अक्रोड, शेंगदाणे इत्यादींमध्ये विटॅमिन ई हे भरपूर प्रमाणात आढळते. शेवटचा इम्पॉर्टंट घटक आहे झिंक. झिंक हे जास्त करून सी फूडमध्ये आढळते, जसे मासे, प्रॉन्स इत्यादी. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी ओट्स, भोपळा, मूग, गहू, मका, लेंटिल यामध्ये झिंकचे प्रमाण हे भरपूर असते. तसेच शाकाहारी लोकांना सप्लिमेंटमधून सुद्धा झिंकचे प्रमाण हे घेता येते.
फ्रेंड्स, यापैकी सगळ्यांचे मिश्रण म्हणजे काही ना काही तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये यापैकी तुमच्या फॅमिलीला, मुलांना जर खायला दिले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारी पडण्याचे प्रमाण हे कमी करता येते. या सर्व गोष्टींसोबत हायजीन मेंटेन ठेवणे म्हणजे आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवणे, स्वच्छता ठेवणे हे रोगांना दूर ठेवण्यास मदत करते. अशा प्रकारे तुम्ही तुमची इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता व स्वस्थ राहू शकता. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी माहिती, माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.